न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। गावकऱ्यांनी हाताने पायाने रस्ता उखडवून दाखवून जिल्हा परिषद मार्फत होणाऱ्या रस्त्याची केली पोलखोल। शहापूरमधील जिल्हा परिषदच्या माध्यमातून मोहीपाडा ते वेहरोली महाला रावसाहेब व गगे तात्या यांच्या देखरेखीत वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून होणारा रस्ता, यासाठी शासनाकडून 80 ते 82 लाख रुपये खर्च। खेडेगावाला शहराकडे जोडण्यासाठी विकासाच्या माध्यमातून होणारा हा ग्रामीण विकास। कंत्राटाच्या म्हणण्यानुसार 5 वर्षे दोष दायित्व असलेला हा रस्ता उत्कृष्ट, परंतु गावकऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार उत्कृष्ट कामाची केली पोलखोल। सदर रस्ता हा एवढा उत्कृष्ट आहे की त्यावर हाताने पायाने दाब दिल्यावर डांबर हातात येऊन रस्ता उघडला जात आहे। गावकऱ्यांनी झऱ्याचा वापर करत रस्त्याच्या पापड्या बाहेर काढल्या अशी अवस्था। मग या रस्त्यावरून वाहनांच्या वर्दळीनंतर हा रस्ता किती टिकणार? कर्तव्यदक्ष प्रशासन मात्र थंडीत उडवून गोधडी घेऊन झोपलेले। कंत्राटदार मात्र गावकऱ्यांच्या अज्ञानाचा म्हणा किंवा माहिती नसलेल्या गोष्टींचा फायदा घेत आपला मलिदा लाटण्याचाच प्रयत्न। म्हणून गावकऱ्यांनी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आवाज उठून आम्हाला चांगला सुव्यवस्थित व एस्टिमेटच्या नियोजनानुसारच रस्ता हवाय मागणी करत सदर रस्त्याची पोलखोल केलेली आहे। तरी या गारठलेल्या प्रशासनाला आंदोलनाची शेकोटी देत जागा करण्याचा प्रयत्न केला जाईल असा गर्भित इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे। तरी या रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी व चुकीचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई किंवा दंडात्मक कारवाई किंवा योग्य तो चाप बसवावा अशी अपेक्षा भोळीभाबडी जनता करत आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी उत्तम बांगर, शहापूर ज्युनियर प्रतिनिधीची रिपोर्ट। नमस्कार, मी उत्तम बांगर, इंडिया न्यूज 28 आपलं स्वागत करत आहे। आज आपण वेलवले येथे रस्त्याचं काम चालू आहे। स्थानिक नागरिकांनी आपल्याला कॉल करून, फोन करून व्हिडिओ तसेच फोटो अपलोड केले होते। आज आपण प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी इथे आलेलो आहोत। काका, आपले नाव? सुरेश गणपत निमसे। सुरेश गणपत निमसे सर। रवींद्र दाजी निमसे। रवींद्र दाजी निमसे। कुणाल सुरेश निमसे सर, आपलं? किरण बोंद्रे। किरण बोला सर, काय म्हणता, या रस्त्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे, जरा सांगाल का? उत्कृष्ट दर्जाचे झालेले आहे ना। काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने काम करायला पाहिजे? काय? अहो, त्याला खाली डांबर पण मारलेला नाही, ते चिपकलेलं नाही, सगळीकडे उखाळलेला आहे तो रस्ता। आणि त्याची थिकनेस आहे कुठं? 0 पॉईंट आहे ना। तुम्ही प्रशासनाला दाखवू शकता? हो, दाखवू शकतो ना। आपण पाहू शकता इथे 1 इंच पूर्ण भराई केलेली आहे त्यांनी खडीची, आणि त्याच्यावरती डांबरीकरणचं लेयर दिलेलं आहे। सर, आपलं काय मत आहे याच्यावरती? हो, 1 इंच दिलेलं आहे ना। पूर्ण रस्ता अशा पद्धतीनेच झालेला आहे? हा, पूर्ण असंच झालेलं आहे। जेव्हा काम चालू होतं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं कामाची क्वालिटी नाही, असं नाही तसं नाही। ते बोलतात नाही की आहे, होईल, आम्ही याचं 3 वर्षानंतर मेंटेनन्स करणार आहेत। पण मेंटेनन्स करायला कोणी येत नाही। एकदा झालं की झालं, डबल कोणी इथे येत नाही। त्याच्या अगोदर पण तसंच झालेलं होतं। तसंच झालं होतं? हां, त्यांनी 300 मीटरचा टप्पा अवघी 5 दिवसामध्ये पूर्ण केला आहे। तर पुढे तसंच प्रकारे केलेला आहे का? हां, पुढेही तसंच। ओके, नमस्कार। आपण पाहू शकता, आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन भेट घेतलेली आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम एकदम झालेलं आहे। इथं आपण पाहू शकता फक्त 1 इंचाची इथे भराई केलेली आहे। पाहू शकता अशा पद्धतीने इथे काम चालू आहे। तरी प्रशासन झोपलंय का? यांना जाग येणार कधी? डांबर आहे का? 4 इंच पण नाही। डांबर नाही, पिवळ पूर्ण डांबर नसतं। पाहू शकता कुठे आहे? चिपक खाली डांबर मारले, पकडच कुठे आहे त्याला? मी काय म्हणतोय, इथे जेव्हा काम चालू होतं तेव्हा इंजिनियर इथे कोणीच नव्हता। शासकीय अधिकारी कोणी नाही इथे आलेला। शासकीय अधिकारी कुठल्याही प्रकारे इथं आलेला नाही। काय बोलतात त्याला, खालच्या असतो तो किरण तात्या का? नाही, तात्या किंवा नाही रावसाहेब, कोणी इथे एकही गव्हर्नमेंटचा माणूस कोणी हजर नव्हता। तुमची सरपंच वगैरे कोणी नाही। तुमची कमिटी पण नाही? कोणी नाही। ग्राम विकास अशा पद्धतीने चालू आहे का? हा, इथे अर्धा इंच पण नाही। आणि दुसरा प्रश्न, निवल निकृष्ट दर्जाचा इथं माल वापरलेला आहे। साईट भरावाबद्दल काय बोलू शकता तुम्ही? साईट भरावा 1 मीटरचा आहे, तर तो 1 फूट पण नाही। मी उत्तम बांगर, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वेलवली अंतर्गत रस्त्याचं काम चालू आहे, डांबरीकरण, नूतनीकरण। तसंच
आपण 4 दिवसा पहिले त्याची माहिती घेतली होती. आज पुन्हा एकदा आपण त्या रूटला आलेलो आहेत. इथल्या ग्रामस्थांचे आपल्याला वारंवार कॉल येतात, मेसेज येतात, व्हिडिओज येतात, फोटोज येतात. तर आपण आज ठेकेदार, आपलं नाव काय सर? मनोहर तुपांगे. नमस्कार. मनोहर दुपांगे यांची आज चर्चा करत आहोत. सर, आपलं या रस्त्यासंदर्भात काय माहिती आहे आपल्याकडे? हा रस्ता 2400 मीटर लांबीचा आहे आणि त्याची रुंदी जी आहे 370ची आहे. 3 मीटर 70 हां हां. ओके. याचं कधी सुरुवात केली आपण? ह्या रस्त्याला आजचा हा जवळजवळ 6वा दिवस आहे, 5वा दिवस आहे आपला. 5वा दिवस आहे. 5 दिवसामध्ये तुम्ही कितीचा टप्पा फायनल केला आहे? जवळजवळ 90% काम या रस्त्याचं पूर्ण झालेलं आहे 5 दिवसामध्ये. आणि कशा पद्धतीनं काम केलेलं आहे आपण? आता आपण याच्यामध्ये बघा, एक ॲटम आहे, याच्यामध्ये BMचा ॲटम आहे. BM जवळजवळ पूर्ण झालेलं आहे, 95% पूर्ण झालेलं आहे. फक्त शेवटचा तिकडे सुरुवातीचा जो काय आहे तो फक्त 100 मीटरचा राहिलेला आहे आणि बाकीचा BMBC जवळ इथे पूर्ण झालेलं आहे. एक 5-10% काम राहिले, ते पण अजून होऊन जाईल. या रस्त्याचं रुंदीकरण कसं आहे? रुंदीकरण जे आहे ते रुंदीकरण नाही, याला 370चा रस्ता आहे तसाच आहे, फक्त याला थोडी साईड पट्टी दिलेली आहे, ते 3 फुटाची. 3 फूट आणि उंची त्याची 4 इंच. 4 इंच आहे. ओके. याच्यावरती कार्पेटचं लेअर किती इंचाचं दिलेलं आहे, किती MMचं, काय कसं काय? एस्टिमेट प्रमाणे जो आहे तो पण आपण दिलेलं त्याच्यामध्ये. इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे का हा काम एकदम बोगस पद्धतीनं चालू आहे आणि जवळजवळ 10 ते 12 जणांचे माझ्याकडं डिटेल्स आलेले आहेत. तर याच्या संदर्भात काय बोलू शकता आपण? आपण ज्या ठरलेलं आहे त्याप्रमाणे काम उत्कृष्ट पद्धतीने 100% काम करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काम केलेलं आहे आपण. काही आता गोष्टी कुठल्या निधीमधून तुम्ही मंजूर केलेला आहे किंवा त्याचं एस्टिमेट काय आहे त्याची जरा हा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे आणि एस्टिमेट अंदाजित त्याची रक्कम काहीतरी 80 लाखापर्यंत, 80-82 लाखापर्यंत आहे. 82 लाख. आणि याची डागडुगी कशा प्रकारे असणार आहे? याची जो मेंटेनन्स आहे हा 5 वर्षापर्यंत आहे, 60 महिन्याचा कालावधी. 60 महिन्याचा. हं. अजून काय माहिती या रस्त्या संदर्भात? एकच सांगेन की आम्ही काम करण्याची आमची पद्धत आहे की 5 वर्षापर्यंत त्याला मेंटेनन्स करावं लागलंच नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण कामाची क्वालिटी मेंटेन केलेली आहे. परंतु इथल्या स्थानिक नागरिकांनी काहीच व्हिडिओ तिकडे साहेबांपर्यंत पोहोचवलेत, त्या संदर्भात काय म्हणू शकता आपण? आम्ही काम उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे, एवढंच मी म्हणू शकतो याच्यामध्ये. ओके.